नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत प्लेन व्हॅनिला केक रेसिपी। पहा, केकला कलर किती छान आलेला आहे आणि आतून अतिशय स्पॉन्जी आणि स्मूथ असा हा केक होतो। चला तर बेसिक तयारी प्रथम करून घेऊया। एका कढईमध्ये मी स्टँड ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून दिलेला आहे। आता केक टीनही ग्रीस करून घेऊया। प्रथम सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यावर एक बटर पेपर ठेवून त्यालाही चांगलं तेल लावून घेतलेलं आहे। असा केक टीन तयार करून बाजूला ठेवून देऊया। आता 3 अंडी मी फोडून घेतलेली आहे। आता केकसाठी 3 अंडी मी फोडून घेतलेली आहे। 3 अंड्यांसाठी इथं मी अर्धा कप साखर घेतलेली आहे। ती थोडी थोडी घालत फेटून घ्यायचं आहे। तुम्ही इथं हँड बीटरनं सुद्धा फेटू शकता। अगदी हे मिक्सचर व्हाईट होईपर्यंत मी थोडी थोडी साखर घालून 1-1.5 मिनिट याला फेटून घेणार आहे। साखर घालताना मी 3 टप्प्यात घातलेली आहे आणि अगदी कलर चेंज होईपर्यंत आणि बॅटर अगदी स्मूथ आणि हलके होईपर्यंत याला मी फेटून घेणार आहे। पहा, बॅटरचा कलरही चेंज झालेला आहे। एकदम हलकं होईपर्यंत याला मी फेटून घेणार आहे। यासाठी किमान 2 मिनिटं वेळ लागतो। आता बॅटर छान हलकं झालेलं आहे। आता यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, अर्धा टीस्पून लेमन ज्यूस घालून पुन्हा एकदा बीटरनं मिक्स करून घ्यायचं आहे। लेमन ज्यूसच्या ऐवजी तुम्ही इथं अर्धा टीस्पून व्हिनेगरही घालू शकता। बॅटर छान हलकं झालेलं आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे। तेलाला उग्र वास नसावा असं साधंच तेल वापरायचं आहे। 1 टेबलस्पून दूध घालायचं आहे आणि आता यामध्ये अर्धा कप मैदा, जवळपास 80 ग्रॅम वजन आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालून चाळून घ्यायचं आहे। दोन्ही छान चाळून घातल्यानंतर हलक्या हाताने मैदा मिक्स करून घ्यायचा आहे। मैदा तळाला खाली जाऊन बसतो, त्यामुळे खालून पासून छान मिक्स करून घ्यायचं आहे। मैदा बॅटरमध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपलं मिश्रण रेडी आहे। अगदी हलक्या हातानेच मैदा बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण तयार केलेल्या केक टीनमध्ये ओतून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर 25 ते 30 मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं आहे। पहा, केक गार झाल्यानंतर लगेच सुटून येतो। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे। प्लेन व्हॅनिला केक तयार आहे। अतिशय स्पॉन्जी आणि हलका फुलका आणि चवीलाही अतिशय उत्तम, अगदी बेकरीत मिळतो तसा होतो। पहा किती स्पॉन्जी झालेला आहे। आता याला आपण कट करून घेऊया। अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन्स सेट करा. पहा केकचं टेक्स्चर किती अगदी स्पॉन्जी आहे. धन्यवाद.